मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आज आपण चर्चा करत आहोत एका वेगळ्या विषयावरती. नवीन वर्ष सुरू झालं. तसंच राजकारणाला सुद्धा दिल्लीमध्ये असो की मुंबईमध्ये असो जरा फार एक तडका बसल्यासारखा, थंडीच्या ऐवजी गरम राजकारण होते आहे असं दिसते. याचं कारणही असं आहे की मुंबई शहराचं महत्त्व वेगळं आहे. तिथल्या महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि शिवसेनेच्या दृष्टीनं तर मुंबई महानगरपालिकेचं महत्त्व म्हणजे फार मोठं आहे. त्यांना महाराष्ट्र गेला तरी चालेल, पण मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातातून जाता कामा नये ही शिवसेनेची नेहमीची भूमिका आहे आणि त्यामध्येच त्यांचा प्राण आहे, जीव आहे, याबद्दल वाद नाही. तिकडे दिल्लीमध्ये मोदी आणि शहा यांना संपूर्ण देश म्हणजे दिल्ली, आणि त्यामुळे दिल्लीच्या राजकारणामध्ये मोदी शहा यांना आपली पकड अगदी पक्की असावी हे वाटते आहे. पण तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार गडबड करतायत अशा चर्चा येतात, अशा प्रकारच्या अफवा पसरतात, अशी अशी शंका आहे. चंद्राबाबू नायडू गडबड करण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची शंका आहे. अर्थात ते जरा थोडं कठीण काम आहे हे जरी खरं असलं. तिकडे कधी कधी पासवान, चिराग पासवान हे सुद्धा मध्येच आपली काहीतरी नवा थोडासा वेगळा राग आलापतात असंही चित्र आहे. मुख्य मुद्दा कसा आहे, हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांची सध्या मोठी पकड आहे. कारण असं की पकड इन द सेन्स की बहुमताच्या दृष्टीनं त्यांचं सरकार अतिशय स्थिर आहे, अतिशय मजबूत आहे, याबद्दल वाद नाही महाराष्ट्रामध्ये. पण ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीनं मात्र बोंबच आहे. कारण एकतर सरकार बनवायला वेळ लागला, शपथविधी झाल्यानंतर ते सरकार बनायला, मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला, मग खाते वाटप, मग ते पालकमंत्री पद, याच्यावर अजून त्यांची धुसफूस सुरूच आहे. ते काही बरोबर सुरू झालेलं नाही आहे. पण तरी सुद्धा एवढं असताना जसं पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे घेतलं, त्याबरोबर संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं अग्रलेख लिहून सामन्यामध्ये अग्रलेख लिहिला आणि ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या गळ्यामध्ये पडण्याची सगळी अगदी म्हणजे प्रॅक्टिसच सुरू करून टाकली, बेधडक ते गळ्यामध्ये पडले अशासारखं चित्र उभं झालं. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये काही जरा संभ्रम निर्माण झालेले आहेत, एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. कारण हे बघा, सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि मुखपत्रामध्ये जेव्हा संजय राऊत यांच्यासारखा माणूस, संजय राऊत हे म्हणजे कोणी काहीही म्हणो, ते उद्धव ठाकरे यांचे राईट हँड आहेत समजा, किंवा नेक्स्ट टू उद्धव ठाकरे संजय राऊतच आहे. आणि संजय राऊत संपादकीय जेव्हा लिहितात तेव्हा ते उद्धव ठाकरे त्यांच्या तोंडातून बोलतात असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. त्याबद्दल संशय घेण्याचं कारण नाही, कारण हे पॉलिसी मॅटर आहे. एखाद्या छोट्या मोठ्या विषयावरची गोष्ट वेगळी आहे, पण हे पॉलिसी मॅटरच्या संदर्भात जेव्हा संजय राऊत यांची फडणवीसांची आरती गातात आणि म्हणतात की बाबा त्यांनी गडचिरोलीचं जे पालकमंत्रीपद घेतलेलं आहे आणि त्याला आयरन सिटी बनवणार गडचिरोलीला, अशा प्रकारचा निर्धार जेव्हा यांनी केलेला आहे, म्हणजे कोणी फडणवीसांनी, आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत, आमचा पूर्ण त्यांना पाठिंबा राहील वगैरे वगैरे. खरं म्हणजे हे आश्चर्य आहे. आश्चर्यजनक अशासाठी आहे की फडणवीसांचा असा काही रेकॉर्ड नाही आहे की बाबा ते फार मोठे विकास पुरुष वगैरे. गडकरींना विकास पुरुष वगैरे म्हणतात, प्रत्यक्षामध्ये त्यांचे पूल अगदी 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये कोसळलेले आहेत. रस्ते जे आहेत त्याला क्रॅक जात आहेत, मोठी मोठी छिद्र पडत आहेत, ते उखडले जात आहेत. त्यामुळे विकास पुरुष कोण? मग मोदींचा तर सबका साथ सबका विकास, त्यामधला ढकोसला ज्याला आपण म्हणतो हिंदी भाषेमध्ये, किंवा त्यामधली थापेबाजी आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या एकंदरीतच कार्यकलापाबद्दल जुमलेबाज पार्टी जी आहे, भारतीय जुमलेबाज पार्टी, त्यामध्ये फडणवीसांचा रेकॉर्ड काही फारसा चांगला नाही आहे. आणि उलट आता तर केवढं क्राईम वाढलेला आहे. म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या खून होत आहेत, अपहरण होत आहेत. एका पोलिसाला ट्रेनमध्ये लोकांनी, गुंडांनी मारून टाकलेलं आहे. अनेक ठिकाणी खून होत आहेत आणि फडणवीस यांच्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खुनांची मालिका सुरू झालेली आहे. हे काय आश्चर्य आहे. आणि अशा म्हणजे त्यांचा यावरती कंट्रोलच नाही राहिलेला. गृहमंत्रालय त्यांच्या हातात असलं तरी ते मंत्रालय म्हणजे ते मंत्रालय क्राईम वाढवण्यासाठी झालेलं आहे.
क्रिमिनल लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी झालेलं आहे की त्यांच्यावरती जरा कंट्रोल करायचं की त्यांना जरा त्यांच्यावर काय म्हणू आपण कठोर कारवाई करण्यासाठी झालेलं आहे हेच काही कळत नाही. अशा परिस्थितीमध्ये असा निगेटिव्ह रेकॉर्ड असलेल्या फडणवीस यांच्याबद्दल संजय राऊत यांना एवढं प्रेम उतू जावं आणि त्यांनी म्हणावं की आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि शिवसेनेचं राजकारण फार वेगळ्या पद्धतीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याशिवाय होऊ शकत नाही, त्यांच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. आणि कारण ते वृत्तपत्र जे आहे साबर आहे त्यांचं माउथ पीस आहे, त्यांचं मुखपत्र आहे आणि त्यामुळे मुखपत्रामधून संपादकीय जेव्हा येते किंवा असा एखादा विशेष लेख जेव्हा लिहिला जातो तेव्हा याचाच अर्थ ती पक्षाची पॉलिसी आहे हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून मग या परिस्थितीमध्ये संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे. मग आता हे जाऊन काय होणार, भाजपाच्या सोबत जायची इच्छा आहे का त्यांची, जाऊन त्यांना काय मिळणार आहे अशा प्रकारचा सुद्धा म्हणजे जातील असं वाटत नाही सध्या तरी. शहाणे जर असतील ते राजकीय दृष्ट्या तर जातील असं वाटत नाही. पण त्यांची अलीकडची जी भूमिका आणि विधानसभेच्या पासूनची जी भूमिका निवडणुकीच्या आधीपासूनची जी भूमिका होती तर ती त्यांची जी स्टेटमेंटची बाजी जी होती तर ती मात्र संशयास्पद होती. याबद्दल काही वाद नाही, कारण त्यांना ती ही सेक्युलर भूमिका काही फारशी जमत नाही असं दिसते आहे. त्यांना ते झेपत नाही, कारण मूळ पिंड त्यांचा औरंगजेब आणि मग ते याची कतल त्याची कतल कोथळा बाहेर काढणारा वागणक याच्या पलीकडे काही अफजल खान काय ते काय, तर त्याच्याशिवाय यांना दुसरं काही सुचत नाही. यांची धाव तेवढी काही पलीकडे जाऊ शकत नाही. आणि मग शिवाजी महाराजांची मंदिरं, शिवाजी महाराजांचा वारसा कसा टिकवायचा तर तो मंदिराच्या माध्यमातून, याच्या पलीकडे त्यांची धाव नाही. म्हणजे मग आरत्या करा, मंदिरं उभी करा, त्यांची पूजा करा आणि शिवाजी महाराजांचा विचार संपवून टाका. हे जे संघाला हवं आहे तेच उद्धव ठाकरेंनाही हवं आहे. त्यांना दुसरं काही कळत नाही, त्यांची धाव पुढे जात नाही असं एकंदरीत चित्र पाहता आणि त्याचाच फटका त्यांना या विधानसभेमध्ये बसला असंही समजायला हरकत नाही. पण असो, मुद्दा तो नाही. महत्वाचा मुद्दा आहे की लोकांच्या मनामध्ये जो संशय निर्माण झालेला आहे की हे भाजपाकडे जातील का. पण काही लोकांना असं वाटतं जाऊन त्यांचा काय फायदा आहे, भाजपा त्यांना कशाला भाव देणार आहे, भाजपाला काय उपयोग आहे त्यांचा. कारण तसंच त्यांचं सरकार प्रचंड मेजॉरिटीमध्ये आहे. विरोधी पक्ष नेता सुद्धा नाही महाराष्ट्रामध्ये. अशी परिस्थिती असताना ते पुन्हा उद्धव ठाकरेंना कशाला झेलतील, कशाला वाटा देतील असा ज्यांच्या मनात संभ्रम आहे त्या मित्रांसाठी एक गोष्ट सांगितली पाहिजे की उद्धव ठाकरेंची गरज फडणवीसांना नाही, महाराष्ट्रामध्ये मुळीच नाही. म्हणजे बीजेपीला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची गरज नसली तरी मोदी आणि शहा यांना दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांची गरज आहे. याचं कारण असं की त्यांच्याकडे त्यांची जी संख्या आहे ती मुळात 240 खासदारांची आहे आणि नितीश कुमार बिहारवाले, आंध्र प्रदेशवाले चंद्राबाबू नायडू यांच्या भरवशावर त्यांचं सरकार टिकून आहे, यांच्या कुबड्यांवरती त्यांचं सरकार टिकून आहे. आणि हे कुबड्या असलेल्या दोन्ही कुबड्या त्यांच्या जरा गडबड करतायत, हलचल करतायत आणि त्यामुळे ते सरकार जाईल अशा प्रकारचा अशा प्रकारचा संभ्रम जनतेमध्ये आहे. ते मोदी शहा यांना नको आहे आणि यांची दादागिरी हे काही वेगळी खिचडी वगैरे पकवतात का अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे. याच्याबद्दल वाद नाही. हे सरकार 5 वर्ष टिकणार नाही असं बहुतेकांना वाटते आणि ती शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंची गरज मोदी आणि शहा यांना जरूर आहे, दिल्लीमध्ये आहे. आणि म्हणून जर उद्धव ठाकरे जर यांच्यासोबत आले तर 9 खासदार उद्धव ठाकरेंचे होतात. तिकडे शरद पवारांनी गडबड केलीच, तिकडे डाळिंबाच्या निमित्तानं नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटले. खरं म्हणजे शरद पवारांना हे करण्याची गरज नव्हती. डाळिंबाचा एवढा कोणता मोठा असा प्रश्न आहे आणि असेल असतं ते डाळिंबाच्यासाठी त्यांच्या सुप्रिया सुळे आहेत कन्या किंवा बाकीचे त्यांचे खासदार आहेत, 7 खासदार त्यांचे आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यापैकी कुणाला पाठवता आलं असतं. मोदी काय लगेचच का डाळिंबावरती का जादूमंतर करणार आहेत का, काय एवढी घाई होती. पण शरद पवारांचं राजकारण सुद्धा बेभरवशाचं आहे, नेहमीच बेभरवशाचं राहिलेलं आहे. शरद पवारांच्यावरती विश्वास ठेवत नाही लोक आणि त्यामुळे विश्वासघातकी राजकारणी म्हणून शरद पवारांची प्रतिमा होती. पण या महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचं काम जे शरद पवारांनी केलं त्यामुळे त्यांचा ग्राफ एकदम वाढला होता आणि त्यांच्यावरचा विश्वास सुद्धा लोकांच्या मनामधला वाढला होता. तेच शरद पवारांच्या तेच आपल्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा झालं होतं. जो मुस्लिम आणि दलित समाज शिवसेनेला मतदान करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता, असले तर एक भाताच्या बोटावर मोजा इतके लोक असतील, समजा मुठभर लोक असतील. अशा परिस्थितीमध्ये
उद्धव ठाकरे यांनी बीजेपीच्या विरोधामध्ये त्यांचं सरकार बनू न देण्यामध्ये जी भूमिका बजावली, त्यामुळे दलित आणि मुस्लिम समाजामध्ये त्यांचे मोठे चाहते निर्माण झाले होते आणि दलित आणि मुस्लिम समाजानं त्यांना भरभरून मतदान केलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. पण उद्धव ठाकरे ते विसरले. उद्धव ठाकरेंच्या ते लक्षात आले नाही. त्यांना असं वाटतं की हे आपलेच लोक आहे. आणि गंमत अशी झाली की त्याच्यामुळे पण उद्धव ठाकरेंची भूमिका कधीच बदलली नाही, ते सांगितल्याप्रमाणे. आणि त्यामुळे कारण त्यांच्याकडे व्हिजन नाही आहे. शिवसेनेचा कार्यक्रमच कुठला आहे? हिंदुत्व हा काय कुठल्या कोणतीही पार्टी हिंदुत्वाच्या नावावरती सत्तेवर येत असेल, धर्माच्या नावावरती सत्तेवर येत असेल, याचाच अर्थ त्यांच्याकडे मानवतेच्या विकासाचा कुठलाही अजेंडा नाही, हे स्पष्ट आहे. हे दिवाळखोरी आहे. हे दिवाळखोरीचं लक्षण आहे. मध्ये वाटलं होतं की उद्धव ठाकरे जरा वेगळ्या ट्रॅकवर येत आहेत, पुरोगामित्वाच्या ट्रॅकवर येत आहेत, सेक्युलर ट्रॅकवरती येत आहेत आणि मग काहीतरी विकासाचा विचार करतील. पण ती आशा जी आहे पुन्हा पोल ठरलेली आहे. आणि त्यामुळे मग उद्धव ठाकरेंच्यासाठी फायदा कोणता आहे? तर समजा मुंबई ही उद्धव ठाकरेंच्यासाठी जीव की प्राण आहे. सगळा महाराष्ट्र गेला तरी चालेल, उद्धव ठाकरेंना म्हणजे शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेची सत्ता पाहिजे. तेवढी असली की ते खुश आहेत. त्यांना बाहेर धावपळी करायला नको, त्यांना बाहेर लोकांना काही टेन्शनही यांचं घ्यायला नको, जबाबदारी नको. त्यांचं इन्कमिंग सुरू राहते. मुंबईच्या निवडणुकीमध्ये त्यांना आउटगोईंगची गरजच नाही, ती इन्कमिंगच पाहिजे. आणि त्यांचं मॉडेलच असं इन्कमिंग वालं मॉडेल आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या लोकांना वाटते की उद्धव ठाकरेंची गरजच नाही मोदी शहा यांना, तसं नाहीये. महाराष्ट्राला गरज नाही, फडणवीसांना गरज नाहीये, पण ती मोदी शहा यांना आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं राजकारण किंवा सर्व आज जर कुणी असेल तर मोदी आणि शहा हेच आहेत. फडणवीस हे काही नाही. फडणवीस हा एक प्यादा आहे. आणि त्यामुळे मोदी शहा यांची सत्ता मजबूत होण्यासाठी जर उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत येत असतील तर ते मोदी शहा यांना हवं आहे. त्यासाठी वेळप्रसंगी ते कुठलाही त्याग करायला सुद्धा तयार होतील. कारण 9 खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. 9 खासदार जर त्यांचे तिकडे जात असतील, आज समजा जरी अलायन्स नाही केलं तरी त्यांनी जर सांगितलं की अशी कुठल्याही बिलावरती किंवा केव्हाही अडचणीची वेळ असेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, हा जर शब्द दिला, हा जर उद्धव ठाकरेंनी शब्द दिला की आम्ही तुमचं सरकार पडू देणार नाही, अडचणीच्या वेळेस आम्ही तुमच्या सोबत आहोत, एवढा शब्द घेऊन ते मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या ताब्यामध्ये देऊ शकतात. बाहेरच राहतील. ते जरुरी नाही आहे की त्यांनी अलायन्समध्ये एनडीए मध्ये गेलं पाहिजे. काही दिवस बाहेरही राहतील ते आणि मुंबईचं सरकार त्यांचं येऊ देतील. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर भाजपाचा जो पाईप समुद्र एवढा मोठा आहे मुंबईचा की त्याच्यामध्ये काही इन्कमिंग यांचंही सुरू होते, त्यांचंही सुरू होते, दोघांचंही राहील. भाजपाचा पाईप थोडासा मोठा होईल. आधी होतेच ते त्यांच्यासोबत, थोडा छोटा पाईप होता, आता तो मोठ्या पाईपामधून भाजपाचं इन्कमिंग सुरू होईल आणि शिवसेनेचं इन्कमिंग थोडंसं समजा थोडा वाटा तिकडे जाईल समुद्राच्या पाण्याचा. पण एवढंच समुद्राचं पाणी आहे मुंबईच्या की त्यामुळे फारसं काही चिंता करण्याचं कारण नाही आहे. आणि मग पुन्हा अदानी आहेच ना. अदानी तर यांना उद्धव ठाकरेंनाही हवे आहेत, अदानी शरद पवारांनाही हवे आहेत, अदानी बीजेपीला तर पाहिजेच आहे, मोदी शहा यांना पाहिजेच आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटते की ही शक्यता कमी जरी असली तरी अशी काहीतरी आतल्यात असं काहीतरी खिचडी पकण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच नाही तर संजय राऊत यांना एवढा उमाळा फडणवीसांच्या बद्दल, उद्धव ठाकरेंना एवढा उमाळा फडणवीसांच्या बद्दल येण्याचं कारण नव्हतं. कारण त्यांची भाषा, तसे उद्धव ठाकरे सौम्य असले तरी ते फडणवीसांच्या बद्दल काय काय बोलले जरा विचार करा ना, आधीचे स्टेटमेंट्स पहा. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी असं अप्रत्याशित असं काहीतरी समीकरण पुढे येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नवं समीकरण येण्याची शक्यता आहे. पण आज याबद्दल असं संशय बाळगायला काही कारण नाही आहे. ते होऊ शकते असं मला वाटते. आणि बघूया, आपण पाहत राहू. 2 राजधान्यांमधील, मुंबई एक देशाची राजधानी, आर्थिक राजधानी, आणि दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी, या 2 राजधान्यांमधला झगडा, या 2 राजधान्यांमधला संघर्ष हा संपतो आणि मित्रत्वाच्या लेवलवर येतो का, हे आपल्याला लवकरच आपल्याला कळेल. आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र. धन्यवाद.